चाकणमधल्या रस्त्यांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाते। चाकणमधल्या एमआयडीसी मध्ये अनेक उद्योगधंदे जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला, कारण या ठिकाणचे खराब रस्ते, पोहोचायचं कसं, या ठिकाणी यायचं कसं, रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आणि त्याच्यामुळे उद्योगधंदे हे महाराष्ट्रातून बाहेर जात असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र चाकणमधल्या एमआयडीसी मधले रस्ते आप यहाँ पे नीचे बैठ। हाँ, मैं नीचे बैठ जाइए, आगे आना, आगे जाइए। आप पीछे आना थोड़ा, हाँ नहीं ना, मिल जाएगा फोटो हमसे, सारे फोटो मिल जाएंगे। आगे ले लो, 20 कंपन्या स्थलांतरित होण्याची घोषणा केल्यानंतर प्रशासनाने खरं तर राहते उचलले आपल्याला पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीने पाहायला खरं तर प्रशासनाला जाग आलेली पाहायला मिळते। उदय सामंत असतील, त्यांनी खरं तर उद्योजक असेल त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्तराची नंतर या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरं तर या ठिकाणी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोणी होती, वाहतूक कोणी कशामुळे होते, याचा संपूर्ण आढावा या ठिकाणी पाहायला मिळते। आज या ठिकाणी रिंग रोडची सुद्धा त्यांनी या परिसरामध्ये रिंग रोड केल्यानंतर कशा प्रकारे वाहतूक कोंडीतून मिळेल एकनाथ शिंदेंकडून चाकण एमआयडीसी मध्ये रस्त्यांची पाहणी या ठिकाणी केली जाते। उदय सामंत यांनी याआधी देखील या रस्त्यांची पाहणी केलेली होती, ज्यावेळेला उद्योजकांनी निर्णय घेतला होता की रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणाहून उद्योग जो आहे तो दुसरीकडे नेला जात आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं। आणि त्याच्यानंतर मंत्र्यांकडून या रस्त्याची पाहणी देखील करण्यात आलेली होती। उदय सामंत यांनी या ठिकाणी येत रस्त्यांची पाहणी केलेली होती, खड्डे बुजवण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले होते। त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे खड्डे जे आहेत ते बुजवले जावेत, रस्ता चांगला केला जावा या संदर्भातले आदेश दिलेले होते। आणि आता या खड्ड्यांची नेमकी अवस्था काय, या रस्त्याची अवस्था नेमकी काय आहे, खड्डे बुजवले गेलेले आहेत की नाही, कशा पद्धतीनं काम सुरू आहे, याची पाहणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाते। या रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था याच्यावरून शरद पवार यांनी देखील चिंता व्यक्त केलेली होती। त्यांनी सुद्धा सरकारला एक पत्र लिहिलेलं होतं, मुख्यमंत्र्यांना एक पत्र शरद पवारांकडून लिहिण्यात आलेलं होतं। या रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी विरोधकांकडून देखील करण्यात आली। नीचे देखो, सब लोग नीचे खाली बघा ना बाबा, अरे थांब, हळू 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 थांबा तुम्ही थोडं। विरोधकांकडून चिंता व्यक्त करण्यात आलेली होती, कारण असंख्य उद्योजक जे आहेत ते या ठिकाणाहून आपला उद्योग बाहेरच्या राज्यामध्ये नेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता। कारण एकच, ते म्हणजे रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे, एमआयडीसी पर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा अत्यंत वाईट झालेला आहे, कामं नीट होत नाहीयेत, खड्डे बुजवले जात नाहीयेत अशा तक्रारी करण्यात आलेल्या होत्या। मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष सातत्याने करण्यात आलेलं होतं, त्यामुळे उद्योजकांनी बाहेरच्या राज्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। यावर शरद पवारांनी देखील चिंता व्यक्त केलेली होती। आणि त्यानंतर या रस्त्यांवरचे सगळे यंत्रणा आज सज्ज आहे। तुम्ही पावसाळ्यामध्ये डांबराचे पॅच मारता येत नाही आणि डांबर आणि पाण्याचं वैर आहे, त्यामुळे ते टिकत नाहीत। त्यामुळे हे आपण जे जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आहे
हे जे आहे अर्ध्या पाऊण तासामध्ये पूर्णपणे, आता बघा तिथं तो खड्डा आता आपल्याच लोकांनी मला सांगितलं अर्ध्या तासापूर्वी भरलेला आहे. आता अर्ध्या तासापूर्वी भरलेला खड्ड्या याच्यावरून गाडी जाते. बरं. त्यामुळे ताबडतोब इमिजिएट जे आहे हे ठीक से प्लेन करो. सर हे ठाण्यामध्ये पहिल्यांदा आपण केलं, ठाण्यामध्येही केलं, नाशिक रोडलाही केलंय आणि मुंबई गोवा हायवेवर जेव्हा गणपती उत्सव होते त्यावेळेस देखील ही टेक्नॉलॉजी आपण वापरली. जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आहे, त्याचबरोबर M60चं RMC विथ हार्डनर आहे आणि जे मोठे पॅच आहेत, जे मोठे पॅच जिथे आहेत त्या ठिकाणी आपण डायरेक्ट प्रिकास्ट पॅनल जे तिकडे तुम्हाला दिसतील प्रिकास्ट पॅनल हो सर, डायरेक्ट ठेवले जात आहेत ते. तर ते जिथे मोठा स्पेस आहे त्या ठिकाणी प्रिकास्ट पॅनलच्या माध्यमातून आपण ते रस्ते करतोय, जेणेकरून ताबडतोब वाहतूक मोटरेबल होते, लोकांना वाहनं त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी तात्काळ रिलीफ मिळेल. हा पावसाळ्यामध्ये ताबडतोब वाहनधारकांना रिलीफ देण्यासाठी हे आपण करतोय. परंतु परमनंट आपल्याला जे आहे याचं इंटिग्रेटेड सोल्युशन या ठिकाणी करण्याचं प्लॅनिंग देखील केलेलं आहे. प्रिकास्ट पॅनल म्हणजे काय? प्रिकास्ट पॅनलचं काय असेल? तुम्हाला भेटणार आहे प्रिकास्ट पॅनल म्हणजे रेडीमेड कॉन्क्रीट रस्ता, रेडीमेड कॉन्क्रीट जो रोड करतो आपण ना, कॉन्क्रीटचं एवढं झाड, त्याच्यात आपण प्रिकास्ट पॅनल बनवतो आणि ते प्रिकास्ट पॅनल जे आहे ते आपण ती डायरेक्ट ट्रेलरमधून आणून या ठिकाणी अंतरल्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीटचा रस्ता तयार जसा होतो तसा तो रस्ता होतो. आता काही जे 200-300 पॅनल जे आहेत हे इथे ट्रेलरवर आणलेत, परंतु आता जिथं एका ठिकाणी जागा ती PNGचं काम चालू आहे त्या ठिकाणी आपण त्यांना सांगितलं इथंच जागा द्या आणि इथं ते प्रिकास्ट पॅनल तयार करा. जिथं जिथं लागेल, जिथे ज्या मोठे पॅचेस आहेत, इथे असे छोटे छोटे खड्डे नाहीत, मोठे आहेत, त्या ठिकाणी ते प्रिकास्ट पॅनल तिथे अंतरून रस्ता बनवता येतो. सर आपण गोवा मार्गावरती कशा प्रकारे काम केलं आणि या ठिकाणी कसं काम केलं? भूमिकेत आहेत की आम्ही जाऊ म्हणून? कंपनीच्या मालकांची माझं चर्चा झाली, उद्योग मंत्री बोललेले आहेत, त्यांना यामधून मोठा दिलासा मिळेल. त्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा खड्ड्यांचा, कचऱ्याचा आणि विजेचा जो प्रॉब्लेम आहे हा सगळा दूर होईल. आणि ज्या एजन्सी ज्या आहेत याच्यामध्ये MIDC आहे, याच्यामध्ये PMRDA आहे, याच्यात PWD आहे, MSSIDC आहे, ही सगळी जी काय आपल्या संस्था आहेत त्यांचा एक नोडल ऑफिसर, एक अधिकारी म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्याची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तो GR देखील काढलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्णपणे, इथं ड्रेनेज नाही आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज नाही, इथे फुटपाथ नाही आहेत, इथं खालून रस्त्याच्या खालून पाणी जात आहे, रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेज नाही आहे, फुटपाथ नाही आहे. त्यामुळे ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, फुटपाथ आणि हे सगळं करून रस्ते आणि स्ट्रीट लाईट अशा प्रकारचं इंटिग्रेटेड या सगळ्यांना एकत्र आणून हे सगळे रस्ते जे आहेत 300-400 किलोमीटरचे. सर साधारण कधीपर्यंत लोकांना रिलीफ मिळेल यातून? काय अरे बाबा, हे आता तर रिलीफ द्यायचं काम चालू आहे आणि पुढचा जो प्रोग्राम आहे तोही जो कलेक्टरांनी आखलेला आहे आणि नक्की यामध्ये जे आहे आपण इमिजिएट रिलीफ जो आहे तो बघा तुम्हाला अर्ध्या तासामध्ये इथं वाहतूक चालू होईल. अगदी तुम्ही आल्यानंतर आता आपण बघतोय की ही टेक्नॉलॉजी जर पहिले वापरली असती तर ही वेळ आली नसती सरकार. अरे आता तरी वापरतोय ना, ठीक आहे ना, ठीक आहे. तुम्ही आता PMRDचे 3 रस्ते सुद्धा रखडले गेले आहेत. ते जर 3 रस्ते झाले तर या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. चे रस्ते रखडलेले पण होतील, PWDचे रस्ते जे आहेत तेही होतील, MIDCचे काही रस्ते आहेत तेही होतील. सगळे रस्ते करून या ठिकाणी इंडस्ट्री आणि या भागातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम सरकार करेल आणि त्यामुळे हे सगळे जे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण आखलेला आहे. आणि यामध्ये मी सांगतो तुम्हाला की पूर्णपणे या सगळ्या भागाला इंडस्ट्रीला पण दिलासा मिळेल. इथे उद्योजकांकडे परदेशातले लोक पण येत आहेत, त्यांना देखील ज्या काही असुविधा होत आहेत त्या देखील दूर केल्या जातील आणि नागरिकांना देखील या ठिकाणी इंडस्ट्री राहिली तर लोकांना रोजगार मिळेल. इंडस्ट्री टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, हे शासनाचं धोरण आहे. त्यामुळे यामध्ये ज्या काही सोयीसुविधा आहेत
या सोयीसुविधा देण्याचं काम आम्ही गेल्या 20 महिन्यामध्ये 580 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालाय. या अपघातामध्ये त्या लोकांना मदत कधी मिळणार? 580 लोकांचा या 20 महिन्यामध्ये मृत्यू झाला या ठिकाणी, त्या लोकांना मदत कशी जाहीर केली जाणार? त्याला टाकू दे. 580 लोकांचा गेल्या 20 महिन्यामध्ये 580 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालाय. आतापर्यंत जर आपण बघितलं तर अनेकांनी या खड्ड्यांमुळे आपला जीव गमावलेला आहे. देखिए शहरातील रस्ते हे खूप महत्वाचा विषय बनले सर सगळीकडे. यहाँ पर जो है अभी इमीडिएट सॉल्यूशन क्या है उसको, ये अभी जो पॉलीमर टेक्नो पैच है, M60 RMC है और प्रीकास्ट पैनल है, इसके माध्यम से ये सब कर रहे हैं. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म ये प्रोग्राम है और इसमें पूरी तरह MIDC चाकन में इंटीग्रेटेड सिस्टम से यहाँ पर स्टॉर्म वाटर ड्रेन भी होगा, या फुटपाथ भी होगा, या रोड भी होंगे, और या स्ट्रीट लाइट भी होंगी, या पानी की व्यवस्था भी होगी, या बिजली के जो प्रॉब्लम है वो भी इंडस्ट्री के सॉल्व हो जाएंगे. ये सब पूरी तरह जो प्रॉब्लम है वो सब गवर्नमेंट की तरफ से, MIDC की तरफ से, जिला प्रशासन की ओर से यहाँ हो जाएगा. अभी कलेक्टर को हमने इसका ये कमेटी का अध्यक्ष बनाया है. देखा जा रहा है कलेक्टर साहब भी आपके पीछे है. किस तरीके से कमेटी अभी काम करना शुरू कर चुकी है? ये क्या काम देखो, इसको दिखाओ, ये काम को दिखाओ ना आप, कैसे तरह से काम चालू होता है. आप क्यों पूछ रहे हैं? ये बताओ ऐसे तरह से काम चालू. विरोधकांनी आरोप केला की रविवारचीच तुम्ही का पाणी करताय, रविवारचीच का तुम्ही पाणी करताय, रविवारी या ठिकाणी सुट्टी असती असं विरोधकांनी. रविवारी इथे ट्रॅफिक कमी असते, इथे इंडस्ट्री बंद असते ना MIDC, त्यामुळे MIDC बंद असते म्हणून रविवारी लोकांना त्रास द्यायचा आहे का? म्हणजे म्हणून लोकांना जे आहे त्रास होऊ नये वाहतूक कोंडीचा, म्हणून हे रविवारचं काम घेतलंय. इथं MIDC पाणी रविवारची काय असते असं त्यांचा आरोप कोणाचा? विरोधकांचा. अरे जाऊ दे बाबा, विरोधकांना सांगतो तुम्ही पण या इथे मदत करा लोकांना. जल्दी प्रॉब्लम सॉल्व किया जाएगा. लगभग आपके हिसाब से कितने महीने लग जाएंगे ये पूरे रास्ते जो है ठीक ठाक होने में? देखिए अभी तो ये जो गड्ढे हैं वो खड्डे तो हम तुरंत कर रहे हैं फटाफट. ये खड्डा एक बार अभी भरने के बाद इस पर खड्डा नहीं गिरेगा बारिश खत्म होने तक. समझ गया की नाही? सर ज्या पद्धतीने आज तुम्ही वेगाने लक्ष दिले आहे, इतर गोष्टी सुद्धा आहे सर. ट्रॅफिक जॅम झालंय हो, ते बघा, ते बघा, ते बघा. चाकण MIDC मध्ये रस्त्यांची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा आलेले आहेत. आज रविवारचा दिवस आणि MIDC बंद असल्यामुळे इथे गर्दी कमी असते, ट्रॅफिक कमी असतं आणि त्यामुळेच रस्त्यांच्या दुरुस्तीचं सुरू असलेलं काम आणि त्याची पाहणी करण्यासाठी शिंदे आलेत.